नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे सगळ्यांचे माझ्या हे यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, कधी कधी म्हणतो आपण की मला ना असं वाटतं बाई कोणाची तरी नजरच लागली, कोणाची तरी कोणीतरी काहीतरी केलेलं आहे किंवा माझ्या घराला कोणाची तरी नजर लागलेली आहे, असं आपण बऱ्याचदा म्हणत असतो. म्हणजे आपल्याबरोबर काही चुकीचं घडत असतं, वाईट घडलेलं असतं, घरामध्ये काही चुकीच्या गोष्टी घडायला लागतात की पटकन आपण म्हणतो माझ्या घराला कोणाची तरी नजर लागली. तर नजर लागली हे कसं ओळखायचं किंवा घराला दृष्ट लागली आहे हे कसं ओळखायचं, आणि नजर झालेली असेल तर त्याच्यावर आपल्याला काय उपाय करता येतील ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. बघा, आपल्याला बऱ्याचदा वाटतं आपल्या आयुष्यात सगळं चांगलं चाललेलं असतं आणि मग तेव्हा आपल्याला सगळ्यांना छान वाटत असतं. पण दुःख आलं, अडचणी आली की आपण म्हणतो बापरे किती माहिती नाही काय झालं असेल, कोणाची नजर लागली असेल, आणि आपण म्हणत राहतो असं पटकन आपल्याला दुसऱ्याला दोष देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं पहिलं म्हणजे मी तुम्हाला सांगते की जे आपण काही वागतो असतो रोजच्या जीवनामध्ये, क्षणाक्षणाला आपण जे काही वागत असतो इतरांसोबत किंवा आपल्या स्वतःसोबतसुद्धा, तर चांगल्या गोष्टींचं चांगलं फळ आपल्याला नक्कीच मिळत असतं. पण काही चुकीचं आपल्या हातून चुका होत असतील, तर वाईट गोष्टी घडत असतील, तर आपण कोणाबद्दल वाईट विचार करत असू किंवा कोणाचं चांगलं आपल्याला सहन होत नसेल, तर याचा कुठे ना कुठे वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर सुद्धा होत असतो. आणि आपण जेव्हा म्हणतो कोणाची नजर लागलेली आहे, यावेळेस तुम्ही विचार करा की तुम्ही स्वतःवर तर कोणाबद्दल काही वाईट चिंता व कोणाबद्दल तुमच्या मनामध्ये काही वाईट विचार नाही आहे ना, हे सगळ्यात पहिलं तुम्ही पारखायला हवं. आणि त्यानंतर मग तुम्ही इतरांना दोष द्या. कारण आपल्या आयुष्यामध्ये जे काही चांगलं घडतं ते आपल्या चांगुलपणामुळे घडतं, जे काही वाईट घडतं ते आपल्या वाईट अवगुणांमुळे घडत असतं, हे मात्र आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे कधी कधी बघा, चला आपण म्हणू की सगळं व्यवस्थित करते मी, कोणाबद्दल वाईट चिंता करत नाही, काही करत नाही, तरी पण माझ्या घरात माहीत नाही काहीतरी दुःखाचा डोंगर आलेला आहे, सुख आलेलं नाही. माणूस म्हटलं म्हणजे त्याच्या हातून दुःख, सुख, सुखानंतर दुःख, त्यानंतर दुःखानंतर सुख हे येतच राहतं. किती श्रीमंत असू द्या, कोणी किती गरीब असू द्या, जर आपल्या आयुष्यात दुःख आले नाही तर आपल्याला सुख कळणार नाही, सुखाचं महत्त्व कळणार नाही. तर त्यामुळे हे प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात, श्रीमंत असू द्या किंवा गरीब असू द्या. पण तरी आपण आपल्याला कधी कधी बघा वाटत असतं की घराला नजर लागलेली आहे, तर आपण काय केलं पाहिजे, कशावरून हे ओळखायला पाहिजे. नजर लागू नये, बाळाला दृष्ट लागू नये म्हणून, घराला नजर लागू नये म्हणून आपण काय केलं पाहिजे. तर बघा, किंवा आपल्या नोकरी धंदा किंवा व्यवसाय जे काही छोटं मोठं आहे, तर तिथे पण आपल्याला काही उपाय करायचे असतात की नजर लागू नये. कारण आजकाल बघा जळावृत्ती खूप वाढलेली आहे, की मान्य आहे कोणाला कोणाचं चांगलं बघवत नाही. काहीतरी छान झालं तर लोकांच्या डोळ्यात लगेच येतं की बापरे हिच्याकडे 4 गाड्या आहेत, 2 बंगले आहेत. पण आपण त्यासाठी काय कष्ट केलं की एवढी कामं करते, सकाळी ही 9ला कामाला जाते, संध्याकाळी 10ला घरी येते, स्वयंपाक करते, सगळं करते, हे कोणाला दिसत नाही. कष्ट कोणीही बोलून दाखवत नाही. पण जे दुःख आहे, जे सुख आहे ते आपण उपभोगतो ते सगळं बोलून दाखवतात. तर या बऱ्याचदा गोष्टी असतात. तर बघा, आपल्याला आयुष्यात बऱ्याचदा अचानक नकारात्मकता दिसून येते आणि आपल्याला त्याचा अर्थ समजत नाही की हे का होतं आहे, किंवा कधीकधी आपण कळूनसुद्धा दुर्लक्ष करतो. मग कधीकधी आपण बघा हे काही जादू टोटके वगैरे सुद्धा असू शकतात. आपण आपल्या जीवनामध्ये जर काही बदल होतोय, आपल्या अचानक काही बदल होत आहेत, तर त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायला हवं की असं का होतंय. बऱ्याचदा बघा एखादी व्यक्ती दिवसभर मेहनत करून सुद्धा त्याला यश मिळत नाही. कुटुंबामध्ये विनाकारण छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद व्हायला लागतात, किंवा बघा एखादी व्यक्ती अचानकपणे चिडचिड करायला लागते, किंवा आजारपण वगैरे आहे ते घरामध्ये सुरू होतं. एखादी व्यक्ती नेहमी थकलेली दिसते, ती कधीही फ्रेश दिसत नाही, तिला फ्रेश वाटतच नाही. किंवा बघा घरामध्ये ना एखादी व्यक्ती पहिली व्यवस्थित असते, पण अचानक ती काहीतरी विचित्र गोष्टी करायला लागते, त्यानंतर अविश्वास दाखवायला लागते. नवरा बायकोचंच घ्या ना, कधी कधी बघा नवरा बायकोला अगदी व्यवस्थित चाललेलं असतं नवरा बायकोच्या नात्यात, ते सुद्धा काहींना सहन होत नाही. म्हणजे काय, तर आपल्या आयुष्यात असं, मग त्याच्या आयुष्यात असं का, असं बरेचदा लोक कंपेअर करत असतात.
तर अचानक काही विचित्र गोष्टी घडायला लागल्या. आजारपण वाढलं, घरातल्या लोकांची चिडचिड व्हायला लागली. तर घरात राहावंसं वाटत नसेल, 100% समजा की तुमच्या घराला नजर लागलेली आहे आणि तुमच्या स्वतःमुळे असेल किंवा मग तुमच्या काही वाईट वागण्यामुळे असेल किंवा इतरांच्या वाईट वागण्यामुळे असेल, तर ही गोष्ट दुसरी झाली. पण आपल्या घराला यावेळेस नजर लागलेली आहे. काहीतरी नकारात्मकतेचा मोठा परिणाम घरावर झाला आहे, हे तुम्हाला समजायला पाहिजे. ठीक आहे. अजून काही गोष्टी घडतात बघा. आता तुळस सुकते. थंडीमध्ये बऱ्याच तुळशीचे रोप आहे ते सुकते. तर यावेळेस तसं नाही. पण अचानक तुळस अगदी हिरवीगार छान फुललेली होती आणि अचानक पानं वगैरे झडायला लागतात. अशा वेळी ज्या गोष्टी घडतात, अचानक तुळशीचं रोप सुकणं, घरामध्ये माणसांच्या वागण्यामध्ये विचित्रपणे बदल होणं, अशा जर गोष्टी घडत असतील तर तुमच्या घराला नजर लागलेली आहे असं तुम्हाला समजायला पाहिजे. तर मग आता ही नजर लागलेली आहे, मग आपल्याला काय करायचं? सगळ्यात पहिलं म्हणजे घरामध्ये स्वच्छता ठेवणे खूप महत्त्वाचं आहे. घर 1 रूमचं असू द्या, 10 रूमचं असू द्या, त्या घरामध्ये बघा तुमच्याकडे माणसं असतील कामाला किंवा तुम्ही स्वतः करत असाल, मेन काय स्वच्छता. आणि स्वच्छता असणं, जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी वास करते. जिथे अस्वच्छता असते तिथून माता लक्ष्मी निघून जाते. तिथे अलक्ष्मी वास करत असते. त्या घरामध्ये कोणती प्रगती होत नाही. घरामध्ये आजारपण वाढतात. लोक जे आहे ते नेहमी चिंताग्रस्त राहतात, नेहमी डिप्रेशनमध्ये असतात, थकलेले असतात. त्यांना त्या घरामध्ये राहावंसं वाटत नाही. ते 4-5 तास बाहेरच असतात. किंवा घरातील स्वच्छता ठेवणे तितकीच महत्त्वाची आहे. घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवा. अमावस्या, पौर्णिमा मी दरवेळी सांगत असते, रांगोळी काढा, दार स्वच्छ करा. मुख्य दरवाजावर तुम्हाला हळद व कुंकवाने स्वस्तिक काढायचं. त्यानंतर गुरुवारी बघा, त्यानंतर फरशी पुसताना पाण्यामध्ये तुम्हाला मीठ टाकून फरशी पुसायची. गुरुवारी वगैरे आपण फरशी पुसत नाही, कारण गुरुवारच्या दिवशी केस धुवू नये, फरशी पुसू नये या गोष्टी मांडल्या जातात. जेव्हा तुम्हाला स्वच्छता करायची त्या दिवशी तुम्ही बघा, अमावस्या वगैरे असेल या दिवशी स्वच्छता करू शकता आणि त्याच्यामुळे घरातील नकारात्मकता जी आहे ती मोठ्या प्रमाणात नाहीशी व्हायला लागते. कोणाची नजर जरी लागली तरी आपल्या घरातलं वातावरण सकारात्मकता जे आहे ते नकारात्मकतेमध्ये प्रवेश होऊ देत नाही. आणि या गोष्टी ज्या आहेत त्या छोट्या छोट्या आपण म्हणतो ना, अमुक एक सणाच्या दिवशी बघा लवकर उठणं, लवकर अंघोळ करणं, सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचे काही भाग मानला जातो. तर त्यासाठी आपण म्हणत असतो की सणासुदीला लवकर उठावं. बघा लहान मुलं किंवा घरामध्ये वयस्कर लोक असतील त्यांची गोष्ट वेगळी झाली, पण आपण माझ्यासारखे व तुमच्यासारख्यांनी बघा सणासुदीला उशिरा उठणं अतिशय चुकीचं आहे. असं व्हायला नको. म्हणून बघा तुम्हाला यानंतर मी सांगते, घरामध्ये कापूर होम करायला पाहिजे. बऱ्याच आठवड्यातून एकदा करा. पौर्णिमेला करा, अमावस्येला करा. तुम्हाला मी बघा प्रत्यक्ष कधी व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं आहे. नारळाची शेंडी जी आहे ती सोलायची नाही. शेंडी देवाकडे करायची आणि त्या नारळावर एकामागे एक तुम्हाला 7 कापराच्या वड्या ज्या आहेत तर त्या जाळायच्या आहेत आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. आणि नंतर बघा तुम्हाला भीमसेन कापूर घरामध्ये जाळायचा आहे. त्यासोबत तुम्ही एक लवंग टाका. छोट्या छोट्या गोष्टी आपण आपल्या घरामध्ये करायलाच पाहिजे की जेणेकरून जी लागलेली कोणाची वाईट नजर असेल, करणी-टोणा असेल तर निघून जाईल. आणि ऑलरेडी आपण जर प्रोफेशनमध्ये असेल ना, आपण या गोष्टी करून जेव्हा संरक्षण कवच तयार करतो त्यामुळे कोणाची नजर लागत नाही आणि मुळात म्हणजे आपल्याला पण कोणाबद्दल वाईट विचार करायचा नाही. कारण बघा आपण घरासाठी सगळे उपाय करून दुसऱ्याबद्दल आपण जर मनामध्ये अतिशय वाईट विचार ठेवत असू तर तुमच्या उपायांचा काही उपयोग होणार नाही. म्हणून स्वतः आपलं मन स्वच्छ ठेवा, तितकं महत्त्वाचं आहे ते. ठीक आहे. त्यानंतर दुसरी म्हणजे मी तुम्हाला गोष्ट सांगते बघा, गोरक्ष चिंच जी आहे ती तुम्हाला मुख्य दरवाजाच्या वरती बांधायची आहे. जिथे देवाचं सामान मिळतं तिथे तुम्हाला ही मिळून जाईल किंवा मग तुम्ही ऑनलाईन देखील मागवू शकता. त्यानंतर बघा तुम्हाला कोहळा बांधला सांगितलेला आहे घराला. मुख्य दरवाजाला कोहळा बांधायचा. तो कोहळा जेव्हा खराब होतो त्यावेळेस बघा, ही खराब केव्हा होतो, जेव्हा घराला नजर लागलेली असते तेव्हा तो कोहळा जो आहे तर तो शोषतो. तर तो कोहळा
आहे तो पाणी सोडायला लागतो आणि तो खराब होतो. त्यानंतर आपल्याला तो कोहळा एका अशा ठिकाणी जिथे कोणाला त्रास होणार नाही तिथे टाकून द्यायचा आहे. आपल्याला तो परत बांधायचा असतो. त्यानंतर बघा, नजर लागले तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी सर्वोत्तम उपाय मंगळवार असतो. सकाळी अंघोळ करून मंगळवारच्या दिवशी हनुमानांची पूजा करायची आहे. हनुमानांच्या पूजा केल्यानंतर लाल किंवा केशरी वस्त्र, लाडू किंवा जे काही हनुमानांच्या आवडीच्या वस्तू आहेत तर त्या अर्पण करायच्या आणि तुम्हाला सलग 7 मंगळवार हे करायचं. त्यानंतर बघा, सुंदरकांडाचे तुम्हाला पठण करायचं आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजा करा. बघा, सत्यनारायण पूजा म्हणजे बघा, गुरुजींना बोलवून यथासांग पूजा करणे. 2-2, 4-4 तास असं अजिबात नाही. अर्धा तासाची पूजा आहे. सत्यनारायण पूजा ही पुस्तक मिळतं. मी परत सांगेन, जिथे स्वामी महाराजांचं तुमच्या जवळपास कुठे केंद्र असेल तर तिथे तुम्हाला ते पुस्तक मिळून जाईल. सत्यनारायण पूजा विधी यामध्ये अगदी शॉर्टकट 5 मिनिटामध्ये पूजा मांडली जाते. अशी पूजा मांडली आहे तर महिन्याला सत्यनारायण हा पौर्णिमेला तुम्हाला संध्याकाळी करायचा असतो. वर्षामध्ये 12 सत्यनारायण होतात. खूप ताईंना याचा अनुभव चांगला आलेला आहे. तुम्ही करून बघा. तुम्ही केल्याशिवाय त्याचा अनुभव तुम्हाला येणार नाही. आणि माझं सांगणं आहे, तुमचं करणं, त्यामध्ये खूप फरक आहे. सांगणं माझं काम आहे, ते केल्यानंतर अनुभव हे तुम्हाला प्रत्यक्ष जाणवतील. तर त्यानंतर बघा, खरंच आहे, सत्यनारायण कथेचे पठण तुमच्या घरामध्ये झाल्यामुळे नकारात्मकता ऊर्जा जी आहे ती नाहीशी होती. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मी जे सांगितले, झाडू फरशी करताना आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे, हळद टाकायची, उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं. त्यानंतर बघा, रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा. त्यानंतर सकाळ संध्याकाळ देवासमोर दिवा आरती झालीच पाहिजे न चुकता. तुम्ही किती बिझी असू द्या, तुम्ही भले 1,00,000-2 लाख रुपयाची पगारांची नोकरी करत असाल, दिवसभर बाहेर असाल, काही असेल, तरी देवाला घरी आल्यानंतर बघा दिवा लावा. पहिले दिवस कधी कोणावर सांगून येत नाहीत. तुमच्या घरामध्ये सगळं चांगलं चाललं आहे म्हणून तुम्ही देवाकडे फिरकूनही पाहायचं नाही, हे अजिबात चुकीचं आहे. बघा, आपल्या आयुष्यामध्ये आपण जे काही आहोत ते आपल्या गुरूंमुळे, आपल्या आईवडिलांमुळे, देवामुळे आपण आहोत. तर त्यामुळे कुठेतरी त्यांच्याशी आपण कनेक्ट राहायला हवं. या गोष्टी जर करत झाल्या पाहिजेत. मी म्हणत नाही अगदी तुम्ही रोज अर्धा पाऊण तास देवाची पूजा करा, नाही. फक्त रोज अगदी 5 मिनिटांमध्ये देवांना अंघोळ घालून दिवा अगरबत्तीसुद्धा लावता येते. आणि बघा, आजकाल स्त्रिया खूप बिझी आहेत, पण अगदी 15 ते 20 मिनिट आपल्याला ॲडजस्ट करू शकतो ना आपण. आणि मग आपल्या घरासाठी तर आपल्याला बघा हे करायचंच आहे. त्यामुळे ह्या गोष्टी सांगितल्या ज्यामुळे आपण हे ओळखू शकतो की घराला नजर लागलेली आहे. तर काय उपाय करता येतील सोपे ते मी तुम्हाला याची माहिती दिलेली आहे. अपेक्षा करते की माहिती तुम्हाला पटली असेल. तर नक्की सांगितलेले उपाय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.